नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत संत श्रेष्ठ संत चोखामेळा यांच्याबद्दल। संत चोखामेळा हे यादव काळातील नामदेवांच्या संत मेळ्यातील वारकरी संप्रदायातील एक महान कवी होते। चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला। संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते। चोखोबांचा जन्म हा पंढरपूरला झाल्याचे संत महिपती यांनी सांगितलेले आहे। चोखोबा हे मूळ वऱ्हाड्यातील आहेत असे देखील म्हटले जाते। त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बांका, मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाड कष्ट उपसत असतानाच नित्य नेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते। चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामामध्ये दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते। त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या हाडांमधून विठ्ठलाच्या नामाचा गजर ऐकू येत होता। यावरूनच नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे सांगितले जाते। संत चोखोबा हे एक संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील महान संत होते। संत नामदेव हे त्यांचे गुरु। तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा अगदी होरपळून निघाले होते। ते शूद्र, अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्च नीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यामध्ये अडकलेले होते। संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ। ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असत, पण तरी देखील ते विठ्ठलाच्या नामामध्ये सतत दंग असत। गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास अगदी कोंडला जात होता। दैन्य, दारिद्र्य, वैफल्य यामुळेच ते लौकिक जीवनामध्ये अगदी अस्वस्थ होते। परंतु तरी देखील प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना खूप जवळ केले। त्यांना संत संगत लाभला। त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता। श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते, परंतु ते सावळे गोजिरे रूप महाद्वारातूनच त्यांना पाहावे लागे आणि हीच खंत त्यांच्या मनामध्ये नेहमीच सलत होती। चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे 13व्या शतकात उदयास आली। म्हणूनच संत चोखोबा म्हणतात, खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिटी भावे डोळा असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले। आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळागाळातील लोकांना देखील मिळावी असे ज्ञानेश्वरादी सर्व संतांना प्रांजळपणे वाटत होते। त्याचवेळी संत चोखोबांनी भक्ती मार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला। 14व्या शतकात संत चोखोबा मातीखाली गाडले गेले। आज त्यांच्या समाज बांधवांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे। त्यामुळे संत चोखोबांच्या अभंगाचे पारायण होत नव्हते। अशा परिस्थितीमध्ये वारकरी साहित्य परिषदेने संत चोखोबांच्या अभंग गाथा पारायणास मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथे सन 2013 मध्ये अगदी थाटामाटामध्ये सुरुवात केली। चोखोबांबद्दल इतर संत बांका, संत नामदेव, संत तुकाराम यांनी अनेक वचने लिहून ठेवली आहेत। त्याच्यावरूनच चोखोबांची महती आपल्याला समजून येते। संत बांका जे चोखोबांचे मेहुणे होते, तर संत नामदेव जे चोखोबांचे गुरु होते आणि संत तुकाराम यांनी त्यांच्या रचनांमध्ये संत चोखोबांबद्दल आपले भाव व्यक्त केलेले आहेत। संत बांका म्हणतात, चोखा चोखट निर्मळ,
तया अंगी नाही मळ, चोखा प्रेमाचा सागर, चोखा भक्तीचा आगर, चोखा प्रेमाची माऊली, चोखा कृपेची सावली, चोखा मनाचे मोहन, पंका घाली लोटांगण. तर संत नामदेव म्हणतात, चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, कुलधर्म देव चोखा माझा, काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती, मोही आलो व्यक्ती तयासाठी. माझ्या चोखियाचे करीती जे ध्यान, तया कधी विघ्न पडो नदी. नामदेवे अस्थी आणिल्या पारखोनी, घेत चक्रपाणी पितांबर. तर संत तुकाराम म्हणतात की तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ, तारिले पतित तेने किती. खुद्द तुकोबारायांचे त्यांच्याबद्दलचे असे म्हणणे होते की ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणजे संत चोखामेळा. त्यांच्यावरती अरुणा ढेरे यांनी महाद्वार नावाची कादंबरी लिहिलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावरती अनेक पुस्तके देखील लिहिली गेली आहेत. त्यासोबत सुमित कॅसेट्स नावाच्या कंपनीने संत चोखामेळा नावाची दृकश्राव्य सीडी काढली आहे. त्यातील चित्रपटाचे दिग्दर्शन मानसिंग पवार यांनी केले आहे. फाउंटन म्युझिक कंपनीने देखील संत चोखामेळा नावाची सीडी काढली आहे व त्याचे दिग्दर्शन राजेश लिमकर यांनी केले आहे. याच विषयावरचा संपूर्ण मराठी कृष्णधवल चित्रपट जोहार मायबाप या नावाने सन 1950 मध्ये राम गबाले यांनी दिग्दर्शन केलेले चित्रपट प्रसिद्ध केला. कथा पटकथा ग दि माडगुळकर यांचे तर संगीत सुधीर फडके यांचे होते. हा चित्रपट 1973 साली ही वाट पंढरीची या नावाने देखील प्रसिद्ध झाला. त्यामध्ये इंदू कुलकर्णी, गोपीनाथ सावकार, ग्रामोपाध्याय, परशुराम भोसले, पु ल देशपांडे, विवेक, सुलोचना यांनी काम केलेले आहे. या चित्रपटातील सुमधुर गाणी आज देखील लोकप्रिय आहेत. संत चोखोबांचा एक अभंग अत्यंत प्रसिद्ध आहे. तो म्हणजे चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, हेकळी टाकळी चंदनाची. संतांची या संगे अभाविक जन, तयाच्या दर्शने तेची होती. चोका म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार वाहावा खरा ऐसा. तर मित्रांनो, ही होती संत श्रेष्ठ चोखामेळा यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.